स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चोरीचे सोना चांदीचे दागिने विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 2 संशयितांना अटक करून मोठी कारवाई केली। ही कारवाई 17 मार्च 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती। दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे 2 संशयित इसम चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मोटारसायकलवरून झुलेलाल मंदिर ते कोल्हापूर रोडवरील वुडलँड हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून झुलेलाल मंदिराजवळ संशयितांना ताब्यात घेतलं। चौकशीत आरोपींनी आपली नावं हिमेल फरमान सोनार वय वर्ष 35, पोरोश शोएदुल चोकदार वय वर्ष 27, दोघेही मूळचे बांगलादेशातील असल्याचं सांगितलं। पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपी हिमेल सोनार याच्याकडून प्लास्टिक पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, बांगलादेशी ओळखपत्र आणि रोख रक्कम मिळून आली। तसेच दुसऱ्या आरोपीकडून सॅकमध्ये संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आला। दोनही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू असून त्यांनी केलेल्या इतर गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून केला जातोय। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।